तर नमस्कार मित्रांनो, कोकणची यूट्यूब चॅनलमध्ये मी अंकित आपलं स्वागत करतो. तर आज आपल्यासोबत आहे, मागे इकडे दिव्यान आहे आणि इकडं आपला कबड्डीपट्टू, फुसका कबड्डीपट्टू ऋषभ आहे. तर ऋषभ काय, कसा आहेस? बरा आहेस ना? तर ऋषभ आपला थोडा आजारी होता, पण आता तो एकदम मस्तपैकी रिकवर झाला आहे. काय आता ऋषभ? आणि आता थोडा एक दिवस इकडं आला आहे फिरायला. आता कुठं जायचं आपण? कुठे? इकडंच नदीकडे जायचं आधी. हां, तर आधी थोरल्या बांधाकडे जाणार आहोत मी. मानव कधी येणार आहे रे? दुपारी येईल पेपर झाल्यावर. तर मानवाला की पण एक आपण असा कॉमेडी वगैरे काहीतरी ब्लॉग करूच. पण आता आम्ही तिघं चाललो आहे. अथर्व होता इथं पण काहीतरी करत होता. आता त्याला काय वाट वगैरे इकडची माहिती नाही, म्हणजे आम्ही कुठं जात आहोत एवढं काय माहिती नाही, त्यामुळे तो तरी नसेल. तसा असून पण तसं काय एवढं काय करत नाही तो, त्यामुळे ठीक आहे. हे दोघं आहेत आपल्यासोबत. आता हे बघूया हे दोघं किती बोलत आहेत ती व्हिडिओमध्ये. अरे कोण गेला? सासा गेला वाटतं. कॉलला गावातले कोल्हे असतील, नाही तर ती डॉगेश भाव असतील, डॉगेश भाव. आणि इकडचा नेचर बघू शकता, एकदम मस्त आहे इकडं. इकडं आधी पण आलो आहे. आता जास्तीत जास्त गवत आहे, तो पण सुकलेला गवत एकदम. नंतरला आता होळीला वगैरे तो काढतील आणि त्याची वरण तयार करून नेणार तिकडं. आता इथं वाड्याच्या इथं आलो आहे. इथं समोर तिकडं वाडा आहे, तर तिकडं आलो आहे. आणि ऋषभ आपल्याला काय बोलायचं आहे अजून? काहीच नाही बोलायचं आहे. मला वाटलं काहीतरी बोलायचं असेल तुम्हाला. पुढं बघू काय. तर ऋषभकडं का पण मी देणार आहे मधनंच, बघूया कसा ब्लॉग करतो, समजेल. वाटल्यास दिव्यांकडं पण देव, जर तुम्हाला पाहिजे असेल तर. बघू आता पुढे. तर इथं आता वाड्याच्या इथं आलं आहे. हा बघा, इकडे मागे वाडा आहे आणि आपला हा त्या साईडला साकोळीकडे जाणारा आणि इकडे वाकोली जाणारा रोड आहे. आणि आता आपण जातो आहे थोरल्या बांधाच्या इकडं. तर आता तिकडं जाणार आहोत. चला, आता इथे पण आजूबाजूला बघितलं तर इकडं पण वाडे आहेत, जुने वाडे आहेत. आता सध्या गाईगुऱ्या आतमध्ये नसतीलच असं वाटतं आहे. आहेत काय? आहेत. आणि साईडला असा शेण वगैरे ठेवलेला आहे मस्तपैकी सुकून, नंतरला लागतं दुरी वगैरे करायला त्यासाठी. आणि आता आपण आलो आहे, म्हणजे आता थोरल्या बांधाच्या इकडे जातो आहे. बघू शकता मागचा रस्ता एकदम मस्त आहे. रस्ता पुढं थोडा खडखड आहे, ते सोडून द्या, पण इथला तरी रस्ता चांगला आहे. आणि बाजूचा शेत एकदम मस्तपैकी कापून वगैरे आधीच झाला आहे, त्यामुळे आता एकदम मोकळा आहे. पोरे इकडं क्रिकेट वगैरे खेळतात, पण सध्या तरी आता काही कोणी चालू नाही केला नाही खेळायला. तिकडं पण बघू शकता मागं सुकलेला गवत बराच आहे, त्यानंतरला होळीला वगैरे नेतात लोक. आणि इकडून आपला फुसक्या डाऊन आला आहे कोकणचा, आणि इकडं फुसका कबड्डीपट्टू आहे आणि आपल्यासोबत दिव्यान आहे. हा बघा कसा बावल्यागत धावत आला. पण तू इकडं कसा का आलास? इकडं कसा का आलास? कोणी पाठवला तुला? कशाला? हातपाय धुवत होतो. तर या पोरांची इकडं मजा असते. आता सुट्टी वगैरे असली ना की नुसती उन्हाळ्यात असतात ही पोरा, काम धंदा नसतातच. आणि गेम लय खेळत असतो. हा लय गेम खेळतो. चष्मा लागल तुला? लागला नाही आहे? हा आहे ना, हा याला गेम खेळता येत नाही तरी पण खेळत असतो. काय उगाचच मोठ्या वाता मारत असतो. खेळायला मोबाईल हातात दिला की फुसका बार एकदम. ते असेच. तर गँग कुठं चाललाय तुम्ही आता? थोरल्या बांधावर आले, पण आता कुठं जायचं आहे? नुसतं काय थोरला बांध बघून ॲडव्हेंचर मध्ये इकडे वाखाण टेपात जायला लागेल. तर आता इकडून गाडी येते आणि आपली मंडळी कुठं जायचा विचार करतात काय माहिती. जाऊया पुढे. काजूला मोहर बघ किती आलाय. राग आला वाटतं. मोहर बघ किती आलाय. हो, काजूला बघू शकता इकडं मोहर पण आलाय मस्तपैकी. इथं बोंडा भेटतील, नंतर बिया पण भेटतील. बराच आलाय. कोणाचा आहे रे? किसका आहे? तुझा आहे? हां, जरा तो लहानपणी लावून गेलो. लहानपणी. आता किती मोठा झालायस? कितवीला आहेस? हा, 8वीला. निखिल जायचं आहे. हो काय? हा बोलतो माझा आहे. हो, त्या दिवशी हा, त्याला विकत दिलीस का जमीन? तरीच बोललो असं काही. अरे पण तिकडे कुठे जाता होता? काय वाड्याकडे जाता? खाली जाताय काय?
जाऊया तर डॅम्बिस कंपनी खाली चालली आता. चल जरा करवंद बघून येऊया, आलीत काय चल करवंद एवढ्या लवकर कुठे? फुलं आलीत फुलं. फुलं खाणार आहेस? फुलं खाणार आहेस ती? बघूया आले असते तर. तर आपल्या अथर्वच्या वाड्याच्या इथं चाललो. वाड्यात बैल आहेत का आता सध्या? नाही आता तिकडे नेले आहेत आजपासून. हा तिकडे नेले आहेत घराकडं. का रे? आजच न्यायला बघितला म्हणजे आपण व्हिडिओ करणार त्याला माहिती होतं म्हणून आधीच बैलांना गायब केला आणि त्याला वाटलं की आम्ही घेऊन जाऊ की काय त्याला. नाही अरे पप्पा बोलले हा. रविवारी आता आणाय जाऊया. वाडा आहे ना इथं? हो ते वाडा पण घेऊन गेलास? नाही हा ठीक आहे. तो तरी आता आपण वाडा बघू शकतो आता. तर अथर्व आपला साथ देत नाही असं त्याच्यामुळे आपल्या व्हिडिओ होत नाहीत. काय हीच आमची हातपाय दिवसपर्यंत तुम्ही गेले हो. असं बोलू थांबा, मला वाटलं काम करत होतास की काय. आणि अथर्व थांबा बोललो ना. अथर्वनी खास आपल्याला इकडे करवंद काढण्यासाठी आलेला आहे. बोलतो फुलं आलेत, करवंद आलेत काय बघू आपण. पण मला तरी नाही वाटत की एवढ्या लवकर करवंद आले असतील. फुलं आले काय काय इकडनं. तर इकडं मागे अथर्व यांचा वाडा आहे, म्हणजे बरेच वाडे आहे त्या साईडला. हा विशाल जायचोय तो बघ. कुठला? हा हा मोठा. हां तर आता तिकडेच जातोय आपण. आणि इकडे काका पण आलेत. कुठे गेलेलात? हां अथर्व यांचे बैल तर नाही आहेत आता, गाय पण तुम्हाला वाडा तर दाखवू शकतो आम्ही. 2-3 गाय बघायला भेटतील आपल्याला. कुठल्या? चल बघायला. तर हे बघा मला वाडा बघायला. मस्तपैकी इकडचा परिसर आहे एकदम वाड्यांचा. इकडेच आहेत सगळे वाडे बऱ्यापैकी. हे बघा मंडळी जात आहेत. तुम्हाला तर बॅक कॅमेराने दाखवतो. तर बघा एक नंबर सीन आहे इकडचा. आणि अथर्व आपला वाडा उघडतोय. तुमचाच आहे? आमचं नाही, मग गाय बघायला आणले. गाय बघायला दुसऱ्यांचे वाडे उघडतोस काय वाटतं काय तुला? आणि दिव्यान तू काय मागणं बघतोयस? या बघायला. चुकीचं आहे हे. चला वाडा बघूया. आतमध्ये काळो काय? येस गाय आहे, मस्त दिसते. हे कोणाची आहे? हे बाबा गेले नाही त्यांचे. हां मस्त गाय आहे. वासरू पण आहे त्या साईडला तिकडे मागे. जाऊ शकतो ना? जाऊ शकतो. तर आता तिकडे तुम्हाला वासरू दाखवतो. हा बघा या साईडला आहे. त्या चेहरा काय दिसत नाही, तो खातोय ना जरा चारा. काय रे तुमचा आहे? तुमचा कुठे आहे? आमचं इकडे येताना बघायला. हां आता बाहेर जाऊ आपण. आता एक दरवाजा गेलो. अथर्व कोणाचे पण वाडे उघडतो, आमची बैल नाहीत ना म्हणून दुसऱ्यांची दाखवतोय. कंटेंट नको काहीतरी आम्हाला. हां कंटेंट नको काहीतरी आम्हाला. आता तिकडे कुठे आता? इकडे. हा बाई इकडेच आहे. इकडे वाड्याचे मालक अथर्व काष्टे आपल्याला आता वाडा दाखवत आहेत त्यांचा. शेठ लोक आहेत ते. शेठ लोकांचेच वाडे असतात, नाही तर आमचे घरं असतात. तर वाडा तर बंद आहे बघू शकता अथर्वचा, कारण की साईडने लावलेला आहे आणि कुंडी लावलेली आहे. ती बघ काढू शकतो. पण तुला लावता येईल काय? लावता नाही ना. कसा लावली नाही तर पप्पा ओपन कर. पप्पांनी लावली नाही मला. चालेल. अथर्वने आपल्याला निराश केला नाही. अथर्व असाच करतो. मला लावता नाही. अथर्वला कुंडी नाही लावता येत. कुंडी कुंडी बोलतात त्या. हां अथर्व हा बघा आपला अथर्व असाच करतो. आणि आता दुसऱ्यांचे वाडे दाखवतो आपल्याला, स्वतःचा वाडा सोडून. म्हणजे बाहेरनंच फक्त दाखवला स्वतःचा वाडा. बघू आता अजून कुठला दाखवतोय. बघा इकडचा परिसर एक नंबर आहे, पण काय पण बोला एक नंबर. हे बघा आता कोणाचा तरी वाडा उघडला नाही, ओपन केला नाही. आता आपला ऋषभ आतमध्ये जातोय. बघा यार तो छोटा बाबा कसला आहे बघा. आलो 2 पाडे आहेत. वाव मस्त आहेत रे. मारत नाहीत ना? मारत नाही. छोटे आहेत. बाजूला वारे उजेडे उद्या मस्त आहेत पाडी. आणि गाय वगैरे कुठे आहेत? गाय वगैरे चरायला गेलीत काय? तर तुम्हाला पण बघायचं असला तर इकडे येऊ शकता. आपला अथर्व असे कोणाचे पण वाडे ओपन करतो आणि दाखवतोय. अजून त्यामुळे बघायला भेटतील. और क्या देखना है आपको? पब्लिक चला ना नदीवर. चला नदीत पाणी तरी आहे का जास्त? कुठं जा पुढं अथर्व. नदीवर जाऊया आपण. तर मंडळींचा आता बघून झाला आहे. वाडा तर बघून झाले सगळे.
म्हणजे सगळे नाही बघितले, 2-3 बघितले वाडे. आता मन तर त्यांचा प्रसन्न झाला आहे. आता चाललो आपण नदीकडं. अथर्व आपल्याला काय पण सांगतो, वाडा ओपन करून दाखवणार आहे. बाहेरनं दाखवतो आणि आणतोय परत. गाडी आली वाटतं. कोणाची आहे? तर गाडी गेली कोणाची तरी. हात नाही केला हो काय? नसते आपल्याला वडत. वडात कशी नाही आहे वडात? तू बघून घे ना. ही घाणेरची फुलं आहेत ना रे. हो. हल्दी वगैरे वापरतात. त्याला ती काळी फळं यायची ना, ते खायचे माहिती आहे. काली फुलं चांगले लागायचे काय? मग गोड लागतात. आता पडलो असतो मी. चल. जरा इकडे या. कचरा बघा हे. अथर्वने आपल्याला वाडे तर दाखवला, पण त्याचा वाडा काय दाखवला नाही. आता बोललोय जरा नदीकडे जाऊन यायचं आहे ना. ऋषभ वगैरे आलाय बरेच दिवसांनी, नदी बघितला नाही बोलतोय. आणि आता चाललो आम्ही, ज्या रस्त्याने आलोय त्याच रस्त्याने. वा शेवड्या मारत येत आहेत मागण्या. का रे ते रे? गेमिंग झोन. आता गाडी आली त्याच्यामुळे जरा बाजूला होतं. चला इकडनं. काय मग थांबव चला रे इकडनं. खालतून. तर आता शेतात ना अथर्व आपल्याला नेतोय बघा. मगाशी तिकडून येत नव्हता आणि आता शेतात नाही नेतोय. ती जरा कामाला पाठवले म्हणून. हा बोलतोय आता ती गाडी आली ना, ती ऋषभची होती बोलतोय ऋषभ. कामाला पाठवले. हम्म. बोलली जाते. अरे मस्त आहे, बघू शकता. पण बोललो उद्या सकाळी जातो. मस्त वाटतंय चालताना शेतातून. कसं वाटतंय? मस्त रे कारगर. गारगारच आहे शेत. त्याच्यात भाजी वगैरे पेरली तर लगेच येईल. तू पेरलेस ना, चला पेरू. तुझ्या माळव्यात जाऊ आता आपण खायला. मी नाही पेरलं, अक्षरशः पेरलं नाही. हो काय? मग अक्षदाच्या इथे जाऊ आपण. पावटर खायला. जाणार आता पावटर खायला जाऊ आपण. पावटर रताली. अरे इथनं लय पाय लय जात आहे आतमध्ये. तिथं चोरलेलं आपण. तिकडनं चोरलेलं वाटत. नाही आपल्याला स्टंप बोलतोय. तर हे स्टंप चोर आहेत बघा, कोणाची तरी स्टंप चोरलेली आणि आमचे स्टंप चोरला नाही. आमचे स्टंप. तुमचे स्टंप चोरलीन काय? स्टंप फळी कुठं रे? हां. लेवल पे आ जरा आपले. तर ह्यांचे स्टंप कोणीतरी चोरलेले अशा बोलतात. ज्यांनी पण चोरलेले असेल त्यांनी यांना परत देऊ नका, कारण की तसं पण खतरनाक खेळतात ते. बॉल पण नका देऊ. बॉल 2 मिनिट. आणि आता आपण आलो आहे मेढा शेतात. मेढा शेतातल्या व्हिडिओ केल्या त्याच्या अगोदर, पण त्या पावसाळ्यातल्या होत्या, त्यामुळे एकदम तुम्हाला ओपनली बघायला नाही भेटला. आता बघू शकता मोठाच्या मोठा एकदम मस्तपैकी मैदान आहे. क्रिकेटच्या मॅचेस वगैरे होत असतात, पण सध्या नाही होत, कारण की सध्या जरा नाहीच होतं. मे महिन्यात वगैरे होतात, एप्रिल मे त्यावेळेला मॅचेस असतात. आणि ही पोरं वडापाव खाण्यासाठी खास येतात, कारण की यांना खेळायला तर कोण घेत नाही मॅचमध्ये. नाही ऋषभ? तिथं स्टॉल लागतो परत. तिकडं स्टॉल असतो त्या साईडला. आता मालिक इथे खेळून नाही देत ना. आणि अथर्वला तर घेण्याची दूरची गोष्ट आहे आपल्या. अथर्वला तर नाहीच घेत कोण. अथर्वला ही पोरं पण खेळायला नाही घेत, कारण की अथर्व आपला पायाने बॉल मारतो. बॅट हातात असून सुद्धा ना. अथर्व, याबद्दल आपल्याला काय बोलायचं आहे? मग ती माझी फिल्डिंग आहे तशी. फिल्डिंग स्टंपला बॉल नाही लागला पाहिजे, मी पायाने उडवणार. लगेच आउट नाही व्हायचा. हां, पायाने मारायची बॉल फक्त. आणि सध्या ऊन पण जास्त आहे, त्याच्यामुळे जरा आम्ही खाली बघून बघून चाललो आहे. फिल्डिंग लावलेली आहे तशी आम्ही ऑलरेडी. आता कुठं इकडनं. आणि सरळ सरळ चाललो आहे आम्ही मेढा शेतातून. मस्त वातावरण आहे सध्याचा मेढा शेतातला पण. काय रे? काय मागच्या व्हिडिओ दाखवला ना आपला मेढाशेत. मेढा शेतातले केलेली व्हिडिओ, पण अशी एकदम ओपन नव्हता मेढा शेत. पावसाळ्यात केली ना. भात वगैरे होता तेव्हा, कापणी चालू होती तेव्हा केलेली. हो दोघंच होते. हे कुठं? हे नव्हते. तिकडं ती करवंद आहे, बघू शकता. मस्त आहे, लांब सडक एकदम मैदान. क्रिकेट खेळायला या यांच्यासोबत. ऋषभ आपला कबड्डी खेळेल तिथं ना ऋषभ? राडा खेळता येतो. फायनल मारलो मी. हो, फायनलचा खिलाडी आहे ऋषभ. म्हणजे आपला कधी पण तुम्हाला तो फुल पॅन्ट इथं नाही दिसणार, हाफ पॅन्ट इथं दिसणार. पांगांचा किंग.
कारण की तो कबड्डीला एकदम लय मानतो, तो लय म्हणजे लय. त्यांनी त्याच्यात ॲडॅप्ट केला नाही ते कबड्डीचं. तो कुठे पण म्हणजे कबड्डीच असते त्याचे चालू. फ्री फायरमध्ये पण कबड्डीच खेळतो. अजून काय अभ्यास करताना पण कबड्डीच खेळतो तो. सगळीकडे 7 प्लेयर्स. आता आपण आपल्या नदीकडे चाललोय. काय रे, नदीच्या नंतरला काय आहे? कुठं जायचा? खपरीकडे काय? आज काय नदीचाच सैर करायचं आहे का पूर्ण? आणि बघू शकता इथं करवंदीची जाळी. कुठं आले तर करवंद ना आले, तिकडे आले, करवंदाला काटे आले असतील बोलते. तिकडे आले, करवंदाच्या जाळीला काटे आलेत. तिकडे आले. तेव्हा म्हणतो बोलतो फुलं आलेत त्याला. त्याला कच्ची असती तर खाल्ली तरी असती. फुलं काय खाणार आहे? फुलं पण खातात. एवढे एवढे फुलं पण खातात, आंबटच वाटतात. बाकी काय नाही, खाणारे खातात. हम नाही खात. आम्ही खाल्लेत. आता आलोय नदीच्या इथे आणि आपली मंडळी नदीतले मासे बघतायत. दिसत आहेत काय रे? आहेत आहेत, बारीक बारीक मासे दिसत आहेत. सध्या पाणी निव्वळ आहे आणि कमी पण आहे. कपरीकडं काय आहे? खपऱ्या आहेत काय? मासे बघतात. हे बघ, बरेच आहेत रे इथं. लावायला पाहिजे होतास बॉटल अथर्व. चाप पण येऊ शकते. अरे मासे बरेच आहेत अजून. वाट्या लावल्या समूह शेवाळीतले मासे आता कोण खातं? का? शेवाळीतले मासे म्हणजे मासेच असतात. तर आता मंडळींचा मूड झाला आहे खपरीकडे जायचा, मग त्या साईडला तिकडंच जातं. बंधाऱ्यावर नको, खपरीच्या इथं पाणी जास्त असेल. बंधाऱ्याकडे पण जाव, आधी जाऊ बंधाऱ्याकडे. पण तिथं कोण होता माहिती आहे? कोण होता? अथर्व. अरे हो आला नसेल, गेला असेल. तर गेला असेल ते माहिती आहे मला, कोण? पण तिथं रे जागा असे गच्चड आहे रे पूर्ण, म्हणून तिथं जात नाही. तर आता चाललोय. हे आपली मंडळी काहीतरी असेच बोलत आहेत. जरा ऊन पण जास्त आहे आणि मी पुढं काय करतो, एकाने पुढं थांबा. चला पुढं हो अथर्व, गावचा डॉन. तर आपला गावचा डॉन काय पुढं होत नाही, मलाच पुढं केली नाही, त्याच्यामुळे खाली बघून बघून जायला लागणार आहे. अरे काय करतायत? टायर फेकतायत माझ्यावर. हा, टायर? कुठला टायर? सायकलचा. ही येडी आहेत, काहीही करतात मागून. बघ दिसत असेल तुम्हाला. अरे जरा सरबटली. काय रे काय क्या कर रहे हो तुम? ये भाग के ऐसे मजा आ रहा है तो यहाँ पे कुछ करो. मैं ये हैंडल देता हूँ आपके हाथ में फिर. हाँ, केस मी नाही आता कापणार आहे बाबा लवकर. केस काय टाकला करून टाकायचं पूर्ण. तर आता आलोय आपण त्या बंधाऱ्याच्या इथं आलोय, तिथं आपल्याला असा आवाज आलेला. तर तिथं चाललोय आता. जायचं आहे तिकडं. त्या बंधाऱ्याच्या इथं नको रे, गवत बराच आहे. तर आता जातोय, यांना जायचं आहे या टेवक्यांना. टाळी कशाला वाजवत होतोस? हा, मग पुढं थांब ना, पुढं थांबून टाळी वाजव. अरे कानात टाळी वाजवतोयस. हा बघा कशा टाळ्या वाजवतोय याडा. आणि आहे बघा हा बावले ठसतोय. आणि आपला दिव्यान काय मागे आहे सुरक्षित. चल पुढे चल, ज्याला जायचं आहे त्यांना. बघू शकता इकडं बंधारा बांधलेला आहे. पाणी तर काय सध्या तुंबवलेलं आहे तिथं. चल, असं पळतोस काय मधनं मागं? इकडचा वातावरण पण मस्त आहे, एकदम थंड थंड कूल कूल, कारण की पूर्ण झाडी आहे. पाणी नाही इकडचा कसा आटेल, इकडं तुंबवलेलं आहे पाणी. चला रे, काठी घे त्यापेक्षा हातात. टाळ्या अजून काय समोर दिसला की टाळ्या वाजवत राहणार आहे. शेवाळी जास्त झाली आणि आपला बॉडी दाखवत होता. बघा बघा कसली आणि फुसकी बॉडी. काय असली मसल्स. यस, ये है असली मसल्स, ये नकली है. हे कायच ना, फुसका डॉन. फुसका डॉन आहे हा. इकडे बघू शकता, मस्त वाटतं इकडं आल्यावरती. जरा शांत शांत परिसर आहे
पण शेवाळी तर आपण म्हणजे मागच्या वेळेला इथंच लावलेल्या आपण वाट्या. शेवाळी वगैरे जास्त झाले. होय मोठे दिस केलीची दगड. केलीची दगड. अथर्व काय पण सांगतो आपला. काय 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 तिथं पहिली केळ होती म्हणून तिला केळीची दगड बोलतात. हो जुन्या काळातली माणसं म्हणायची. आपल्याला काय अजून बोलायचं आहे दोघांना? काय ना अजून कसली कसल्या दगडी आहेत तुमच्या? नाही बस चला आता खपरीकडे बस आला बघून एवढाच. जरा आनंद घ्या. इथं आम्ही बॉटला लावायला आलेलो. पवायचं आहे जा. मग जा पव. शी शेवाळी. सगळी शेवाळी अंगावर आहे. तर झालाय आता इकडचा परिसर बघून झाला आपला. आणि आता चाललोय खपरीच्या इकडे. आज सगळंच बघायचं आहे ना, त्यामुळे जरा फास्ट इकडून फक्त खाली काहीतरी बघत चल, आपटत चल पाय. कसे ओरडत आहेत बघा. जरा गवत आहे या साईडला, पण जरा आपला धुरंधर पुढं आहे ना एक माणूस, तो सर्व काय त्यांनी सगळ्यांची जबाबदारी घेतला नाही. काटा घ्या रे, कोणाला तर फुलं रे काटा इथं. राजवलीची काटे आहेत. वाजाळू बैल आहे बैल बैल बैल. मारकुटायची. बैल दिसला इकडे. चल रे पुढं. भीती वाटते. कोणाला? पाटे दाबला. तर इकडं बैल आणि बघा आहे सोबत. गाय आहे काय? दिसला नाही वाटतं. कोण मनुष्य तो बैल बोलला पहिला? फक्त पुढच्या गाईला बैल बोलतात. हे बघा गाय आले इकडे चरते. शिंग पण एकदम टोकदार आहेत, त्यामुळं डेंजरस वाटते मला गाय. त्यामुळे जरा लांब राहतोय मी. तो बघा कुठे पळतोय गाईला घाबरून. इकडे बैल पण अथर्व आता नको तिथं आपली शायनिंग दाखवायला जातो. डेंजरस बैल आहे. मला वाटतंय हा आपल्या मागून येऊ शकतो. तो आपल्याकडे रागाने बघतोय. शिंगे पण टोकदार आहेत. अरे हा डेंजरस बघतोय. पळा इथनं. अरे पळू नका माकडांनो. डेंजर. रागाने बघतोय. अरे मेलं. आला तू. अबे माग लागला. अरे पागल लोक थांबा. तो बैल आपल्या मागणे येतोय. तो बघा दिसत असेल. अरे तू मागणे येतोय माकड. काठी घे रे. काय चालावरती काय पाळणार राव घाबऱ्यानो. काठी घे. अरे काठी घे ना. तुझे नाही पडले, माझी नाही पडले, ह्याची नाही पडले, सरळ जसं ह्याची पडली. काय मेलं. बैल तुमच्या मागं लागतो. बैल दिसू नको ठेवक्या. गपरे ठेवक्या कशाला उगाचच. मी अरे त्याची टोकं बघितलंस कशी आहेत शिंगांची. घुसवला ना न्याय लागेल तुला. अरे तो बैल येतोय मागणं, त्याला मी गोल गोल घुमवीन इथं. अरे तू काय घाबरतोय. अबे इथनं गोल गोल घुमवायची त्याला, येडी बनवायची. हे नको रे ऋषभ, तुला जे बघायचं आहे ते बघ. कशाला उगाच त्याला हे करतोय. तर इकडचा परिसर बघू शकता तुम्ही. मस्त आहे, एक नंबर आहे. पाणी आता सध्या इकडे जास्तच आहे आणि खाली डिंगळं पण आहेत. तो बैल तिकडून मागं लागला ह्यांच्या, म्हणजे माझ्या पण ह्यांच्यामुळेच लागला, या अथर्वमुळं. काय याडवान दाखवतोस त्याला? कोणाला याडवून दाखव. याला अरे आला नाही तो मागं फिरला बिचारा, त्याला पावता येत नाही. आम्ही आलो पाण्यात नाही इकडे. दोघांना घेऊ शिंगावं आपल्याला. दोघांना म्हणजे तुलाच गेल पहिली आणि नंतर राहिला आम्ही पळू काय दिव्यान. काय तुम्हाला घेईल पाठीवर. पाठीवर ठीक आहे, पाठीवर चालेल आम्हाला. तर आता खपरीच्या इथं आलो आहे आणि आपली पोरं जरा घाबरलेत. बैलाचा कहर आहे त्यांच्यावरती.
तो बैल शेवटी तिथं मध्ये पाणी आहे ना परायच्या इथं, त्याच्यामुळे तो इकडं आला नाही. आला असता तर चांगली त्यांना पळवला नसती. चेहरे बघा, चेहरे एकाचे. दिव्यांत आपला घाबरला आहे, तिकडे मागं आहे बघा. आणि आता इथे खपरीच्या इथं आलो आपण. खपरीच्या इथे तुम्हाला मागच्या वेळेला म्हणजे गणपतीच्या अगोदर आपण व्हिडिओ केलेलीच आणि बोललो तुम्हाला की इथं खूप पाणी असतं. जरी डिसेंबर पालटला, जानेवारी वगैरे आला तरी पण खूप असतो पाणी. कारण की तिकडं आता ज्या ठिकाणी आपण गेलो ना तिकडे बांधण वगैरे घातलेला होता. तर त्याच्यामुळं काय होतं की पाणी इथे साचून राहतो, खूप पाणी राहतो. आणि अजून पण मासे वगैरे लोक पकडतात, पण इथं पकडण्यासारखे नाहीत मासे, कारण की इथं पाणी खूपच जास्त आहे. तर त्या साईडला आपण ज्या साईडला आपण डबे लावायचो ना त्या साईडला तिकडं पकडण्यासारखे आहेत मासे. पण अथर्व काय आपल्या डॅम्बीस येत नाही. काय येतो आता येतोस काय? आता नाही. मग आता नाही. आता पण बघितलेत ना तर पुलाच्या इथून खाली मासे खूप दिसत होते, पण अथर्व आपला काही येत नाही, त्यामुळे आपल्याला व्हिडिओ काय बनवायला भेटत नाही. केव्हा झालं रे आता. त्याला आता सांगून तो यायला लागला आहे, नाहीतर नाही येत. डॅम्बीस आहे तो पण. तर हे बघा आपल्याकडे नवीन ब्लॉगर आलेले आहेत. अरे काय दिसतंय. टाकू नको. हे बघा अथर्वची नवीन व्हिडिओ रील झाले व्हायरल. बघा, सब्सक्राइब करा चैनल ला. के लिए तैयार है आप में से उस बैल के साथ? एक बैल ही उसके साथ लड़ सकता है. जाओ आगे फिर. और जाते पुढे. घाबरत नाही मी काय बोललो, एक बैल ही उसके साथ लड़ सकता है. तर आपला अथर्व त्या बैलाशी लढायला गेलाय, पण हा फुसका खिलाडी आहे, बैलाशी लढण्याची ताकद नाही. चला तिकडनं पारायची इकडनं. तिथं थांबलाय तो वाढ बघतोय वाटतं. ओके या नाही आहे कुठं दिसतोय. तिकडे पुढं जा चल, काठी घे हातात. लय झाली त्याची नाटकं. कोण जर आला पाण्यातनं पळायला नाही भेटणार तुम्हाला, लक्षात ठेव. तर पाण्यातनं आपली जात आहेत पोरं आणि दिव्यान आपला थोड्या वेळानं जावं बोलतोय. घाबरला बिचारा. इकडं पाणी बघा, इथं पण पाणी खूप आहे आणि इथं पाणी असल्यामुळे तो बैल इकडं आला नाही मगाशी. त्या पर्यातून चाललो आपण त्या साईडला, कारण की आता घरी जायचं आहे. टाईम पण आता म्हणजे बघायला गेलं तर 11:30 वाजून गेले असतील, कारण की आलेलो तेव्हाच किती 11:15 वगैरे वाजलेले, म्हणजे 11 वगैरे वाजलेच असतील. दिव्यान पण येतो आहे आपला मागणं. पाणी बघू शकता, पाणी अजून आहे इथे खूप. जर यायचं असेल तर येऊ शकता तुम्ही पण. आम्ही आणू इकडे तुम्हाला फिरायला. चिया नाही, तो गेला असेल रे, एवढा वेळ नाही थांबणार, ते चरतात ना बैल. आणि इथं आपल्याला अजून एक करिंदा भेटलेला आहे. करिंदे भेटतच असतात, हा बघा मोठा करिंदा आहे. इथं वरती वेल असणार आहे करिंद्याचा, तर त्याच्यातूनच भेटला. मस्त लागतात खायला. काय काय कडू असतात, पण ते थोडे टेस्ट करून बघितलात की समजतं, म्हणजे थोडासा इथला काढून. पण हा तरी मला चांगलाच वाटतं करिंदा. तर आपण घरी गेल्यावरती खाऊ भाजून. मारीन तुम्हाला, कशाला त्याला हे करता. चला गप. तर यांना लय मस्ती आहे दोघांना. त्या बैलाच्या मागं परत परत जात होते सारख्यांदा. आला की बरोबर पळायला लागतात. शिंग बघितलीस त्याची कशी आहेत, म्हणून तो हे करतोय, समजला, दादागिरी दाखवतो बैल. घाबरत नाही. तो कसला बघत होता रागानी आणि पुढे पुढे यायचा बघत होता. नंतर शेवटी आला. ऋषभ पण पळाला. आपला अथर्व तो सगळ्यात आधी पळतोय पुढं एकदम. मी मागं होतो आणि दिव्यान होता ना. ही दोघं पसारत्या पाण्यातनं पुढं डायरेक्ट. पारा कधी ओलांडली तर समजलं पण नाही. मी याला घाबरू नको, घाबरवताय ती पोरं. खरंच डेंजर आहे तो बैल. बकासूर नाही तो, अरे क्रिकेट खेळायचं. मथुर त्यांच्यापेक्षा डेंजर आहे तो. क्रिकेट खेळायचं. क्रिकेट खेळायचं. पोरं कुठं आहेत? तर आता चाललो आहे आम्ही. बऱ्यापैकी आपला ब्लॉग आता होत आलेला आहे कंप्लीट. बघूया अजून काय दाखवायचा भेटला तर दाखवू तो पण आम्ही तुम्हाला. पण आज लयच ॲडव्हेंचर झाल्यासारखं वाटतं. थोडा घाबरलेलो आम्ही पण. बैल मागं लागलेला तो, कारण की तो पारा तसा ओलांडण्यासारखा होता, पण त्याने ओलांडला नाही, एवढी मेहनत घेतला नाही. त्यामुळे जरा आम्ही सेफ झालो. नाही तर तिकडे पण आला असतं तर मग ते काय पळापळीचाच काम होता. बैल हमारे पीछे हम आगे असं काम झालं असतं. मी तर काय जास्त पळालो नसतो. तिथल्या तिथं गोलगोल घुमवली असती त्याला,
हे पळणार होते तिकडे कुठेतरी. अथर्व आपला कुंभ्याची वाट दाखवत होता यांना, कुंभ्याच्या साईडने पळायला. दिव्यांना बोलायचं होतं म्हणून त्याला हातात कॅमेरा दिला, पण तेव्हा बैल दिसला परत. बैलासोबत दुश्मनी केली नाही ह्या पोरांनी आपल्या. आता अक्षराचे पावटे खाऊन गप घरात जायचा. पावटे अक्षराचे तो बघा तिकडं आहे. जॉन द डॉन बैल तिकडं आहे. तो आज आपली वाट आपल्याकडेच बघतोय, आपली वाट लावणार नाही. बिचारा गेला तिकडं लांब आहे. दिव्यान आपला तिकडे मागं आहे. बैल बघितला की मागं पिळतोय. तो थांबलाय आपल्याला. तुला बसू त्याच्यावर. गप रे. अरे नको रे, तो जातोय. तो बघा तिकडे गेला, लांबून दिसत असेल तोच बैल आहे तो. पावटे आलेले आहेत, कलिंगड आलेले आहेत मस्त. आणि इकडं मळा आहे अक्षदाचा. अंदर तो नाही जा सकते. हा कोणाची व्हिडिओ करतोय हा? काय नवीन ब्लॉगर आलेले आहेत आपल्याकडे, ज्यांना जास्त काय बोलता येत नाही, पण तरी पण उगाच शायनिंग दाखवतात. फोटो मज्जा येते. अजून काय, बैल आली की फाटते त्यांची. एक सेल्फी हो जाए. टाकलो आहे वान. कोण टाकलो आहे वा? बोलत्या अरे या की भाऊ. तो बघा तिकडे माकड गेला लांब. पाठ दिव्यान पळाला यार. सेल्फी काढत होते, डायरेक्ट एंट्री धापकन. रिषभ पण गावाला आज काय करा नाही आपला. आपणच घरात थांबायला पाहिजे. कडक या तो कसला आला. जंप मारला डायरेक्ट. फोटो काढायचा होता आपल्यासोबत. पळाला तो. जरा पुढे असते ना, मोबाईल घेऊन गेला असता तो रिषभचा. फ्री फायर खेळला असता तो. अजून असतील कुठेतरी झाडावर. एकटाच होता वाटतं बिचारा. हा आवाज दिसतो. कडक सीन होत आहे. एक दिव्यान आपला एक पाऊल मागच राहतोय. बैल तो असेल इथं चरतच असेल. तो कुठं जाणार नाही. तो रिषभ आणि अथर्वनी त्यांच्याशी काहीतरी केलं नाही. त्या दोघांचा पंगा घेतला नाही त्यांनी. कुणाची लाल लाल काहीतरी दिसलं त्याला. चल लाल कोणी घातला नाही. काय तो काय सांड आहे? सांड आहे. म्हैस. आपली फलटण आता चाललंय घराच्या दिशेने परत. दिव्यान आपला लवकर पळ काढायला बघतोय बघा पुढे. तो तिकडं आहे. ए गब्बसा तू येल मागणं. पळवल तुम्हाला. गब्बस कुठं. चल आता आपण घरी चाललो आहोत. बऱ्यापैकी आपला फेरफटका लय मारून झालाय आज. लय वाट लागली आज. तर आज फिरून आलो. बैल वगैरे मागा लागलेला. परत सेल्फी काढत होता आपला रिषभ. त्यावेळेला डायरेक्ट माकडाने जंप मारला. सेल्फी राहिली बाजूला. दिव्यान आपला पळाला. तर असाच आजचा हा ॲडव्हेंचर टाईप जर असा ब्लॉग झाला. तो कसा वाटला म्हणजे एवढा काही ॲडव्हेंचर नव्हता तरी पण तसं झालं. कोणतरी वाट लावणारच होता. तर कसा वाटला आजचा ब्लॉग ते कमेंट करून नक्की सांगा. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.